नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा गणितातील एका महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत. तर या पाठात आपण बघायचे आहे पृष्ठफळ आणि घनफळ म्हणजेच सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या प्रकरणावरील एक नमुना गणित. या प्रकारचं गणित तुम्हाला वार्षिक परीक्षेला 5 मार्कासाठी येऊ शकतं. तेव्हा व्यवस्थित अशा प्रकारच्या गणिताचा तुम्ही अभ्यास करा. तर बघा, एक प्रश्न आहे. आकृतीत दाखविल्याप्रमाणे त्रिज्या समान असलेल्या वृत्तचिती, अर्धगोल व शंकू जोडून एक घनाकृती बनविली आहे. वृत्तचितीची उंची 6 सेंटीमीटर, एकूण उंची 13 सेंटीमीटर आहे. जर वृत्तचितीचे घनफळ हे अर्धगोलाच्या घनफळाच्या 3 पट असेल तर घनाकृतीचे घनफळ आणि पृष्ठफळ काढा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा असतो आणि त्याच्यासाठीच आपल्याला 15 मिनटं जास्ती दिलेली असतात, हे लक्षात ठेवा. तर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी ही जी घनाकृती आहे, ही घनाकृती शंकू, वृत्तचिती आणि अर्धगोल हे तिने एकत्र करून तयार केलेली आहे. यामध्ये दिलेली पहिली गोष्ट अशी आहे की ह्या तिनांची त्रिज्या समान आहे. पण या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर वृत्तचितीची उंची दिलेली आहे आणि एकूण या घनाकृतीची उंची दिलेली आहे, पण त्रिज्या दिलेली नाही. मग त्रिज्या कशी काढायची? तर दिलेलं आहे बघा, अर्धगोलाच्या घनफळाच्या 3 पट आहे. कोणाचे घनफळ? वृत्तचितीचे घनफळ. या संबंधावरून आपल्याला त्रिज्या मिळू शकते. आपण नियोजन केलेलं आहे आणि आता आपण प्रत्यक्षात उत्तराला सुरुवात करूया. दिलेले काय आहे बघा, वृत्तचितीचे घनफळ बरोबर 3 अर्धगोलाचे घनफळ म्हणजेच काय, पाय आर वर्ग एच बरोबर 3 गुणिले 2/3 पाय आर घन. म्हणजेच काय, जर आपण दोन्हीकडचं पाय आर वर्ग कॅन्सल केलं तर आपल्याला मिळतो 6 बरोबर 2 आर, म्हणजेच आरची किंमत आपल्याला मिळते 3. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्रिज्या मिळाली 3. आता पुढे बघा, शंकूची उंची जी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये कशासाठी माहिती पाहिजेत? तर घनफळ काढायचं आहे आणि त्यामध्ये घनफळामध्ये शंकूची उंची आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपण शंकूची उंची आपण h1 जी आहे ती आपण काढलेली आहे बघा. एकूण जे उंची आहे ती 13 आहे. 13मधून आपण वृत्तचितीची उंची आणि त्रिज्या जर वजा केली, म्हणजे h+r जर वजा केलं तर आपल्याला मिळते शंकूची उंची h1 ती आहे 4 सेंटीमीटर. तिरकस उंची आपल्याला पाहिजे आहे शंकूची, कारण आपल्याला पुढे काढायचं पृष्ठफळ आणि पृष्ठफळामध्ये एलची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. तर एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग या सूत्रानुसार आपण शंकूची तिरकस उंची काढू शकतो बघा. एल बरोबर वर्गमुळात 3 वर्ग अधिक 4 वर्ग. 3 वर्ग म्हणजेच 9 आणि 4 वर्ग म्हणजे 16. 9 आणि 16 यांची बेरीज होते 25 आणि 25चं वर्गमूळ आहे 5. म्हणून शंकूची तिरकस उंची आपल्याला मिळाली 5 सेंटीमीटर. आता आपण पहिला जो मुख्य भाग आहे तो करूया. घनाकृतीची घनफळ काढूया. घनाकृतीची घनफळ बरोबर शंकूचे घनफळ अधिक वृत्तचितीचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ. पण आम्हाला हे सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये, ज्या काही गोष्टी दिलेल्या असतात त्याचा जर आपल्याला उपयोग करता आला असेल तर तो करून घ्यायचा असतो. तर वृत्तचितीचे घनफळ हे अर्धगोलाच्या घनफळाच्या 3 पट आहे असं सांगितलेलं आहे. मग आपण वृत्तचितीच्या घनफळाच्या ठिकाणी 3 अर्धगोलाचे घनफळ लिहिलं तर आपल्याला मिळते बघा, एकूण घनाकृतीचे घनफळ जे आहे ते शंकूचे घनफळ अधिक 3 अर्धगोलाचे घनफळ अधिक अर्धगोलाचे घनफळ म्हणजे 4 अर्धगोलाचे घनफळ. अशा पद्धतीने आपल्याला ते मिळतं. प्रत्यक्षात आपण जर त्याची सूत्र तयार केली, सूत्रामध्ये जर सांगितलं तर शंकूचे घनफळ 1/3 पाय आर वर्ग h1 अधिक 4 अर्धगोलाचे घनफळ म्हणजे 4 गुणिले 2/3 पाय आर घन किमती ठेवल्या. त्याच्यामध्ये बघा 1/3 पाय आर वर्ग आपण साधारण काढलं तर कंसात राहते h1 अधिक 8r, म्हणजेच 1/3 गुणिले 22/7 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच आरचा वर्ग 3 गुणिले 3 आपण ठेवलेला आहे. 4 अधिक 8 गुणिले 3 म्हणजे 4 अधिक
8 त्रिक 24 होते आणि हा सगळा जर गुणाकार आम्ही केला तर आपल्याला मिळतं 264 घन सेंटीमीटर. या घनाकृतीचे घनफळ आपल्याला मिळाले 264 घन सेंटीमीटर. आता राहिलेला भाग कोणता आहे तर आपल्याला या घनाकृतीचे पृष्ठफळ काढायचे आहे. या घनाकृतीचे पृष्ठफळ म्हणजे काय असणार आहे तर शंकूचे CSA, वृत्तचितीचे CSA आणि अर्धगोलाचे CSA यांची बेरीज. आपल्याला शंकूच्या CSAचे सूत्र माहिती आहे, वृत्तचितीच्या CSAचे सूत्र माहिती आहे आणि अर्धगोलाच्या पण CSA म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया, वक्र पृष्ठफळ ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला सूत्र सगळी माहिती आहेत. ती सूत्र जर आपण या ठिकाणी ठेवली तर आपल्याला मिळते बघा πRL अधिक 2πRH अधिक 2πR वर्ग. आता याच्यामध्ये काय साधारण निघते बघा πR, मग काय कंसात राहते L अधिक 2H अधिक 2R. किमती ठेवा. आता इथं पाहिलं तर जेव्हा पायची किंमत जी आहे ते 22 सप्तमश केव्हा घ्यायची आणि 3.14 केव्हा घ्यायची हे फार महत्त्वाचं आहे. तर इथं 7च्या पटीत काहीही येत नाही म्हणून आपण पायची किंमत जी आहे ती 3.14 घेतलेली आहे गुणिले त्रिज्या जी आहे 3 कंसात 5 अधिक 12 अधिक 6 आणि याला आपण सरळरूप दिलं तर आपल्याला मिळते बघा 3.14 गुणिले 3 गुणिले 23 आणि या सगळ्याचा गुणाकार आपण जर केला व्यवस्थित तर आपल्याला मिळतो 216.66 चौरस सेंटीमीटर. हे दिलेल्या घनाकृतीचे संपूर्ण पृष्ठफळ आहे. म्हणजेच काय आपण शेवटी लिहू शकतो बघा दिलेल्या घनाकृतीचे घनफळ बरोबर 264 घन सेंटीमीटर आणि दिलेल्या घनाकृतीचे पृष्ठफळ बरोबर 216.66 चौरस सेंटीमीटर. तर हे एवढं सोडवलं तर आपल्याला 5 मार्क मिळणार आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की हे आम्हाला जमत नाही, पण व्यवस्थित जर तुम्ही पाहिलात वेगवेगळं तुम्ही हे सोडवू शकत असाल तर ते एकत्रितपणे सुद्धा तुम्हाला सोडवायला जमेल. प्रयत्न करा, तेव्हा याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, यशवंत व्हा. धन्यवाद.